मित्रांनो, प्लीज गाईज मला सपोर्ट करा कारण की माझी परिस्थिती जरा खूप बिकट आहे. तुम्ही सपोर्ट केलं तर काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील माझे. तर आज आपण चाकणमध्ये जात आहोत. पुणेमध्ये सध्या तर लोकेशन आहे पुणे चाकणमध्ये जात आहोत. मार्केटपासनं पाहू शकतात किती ट्रॅफिक आहे, पाहू शकतात. तर मी चालत आहे कारण परिस्थितीमुळं खूप काय सहन करावं लागतं. तर पाहू शकतात आता समोर पहा मी चालत आहे. बघा किती ट्रॅफिक चालू आहे. ट्रॅफिक खूप जास्त आहे. ॲक्सिडेंट व्हायचं प्रमाण बी जास्त आहे. तरी पण चालत आहे. पाहू शकतात मार्केटमध्ये चाकण मेन रोड आहे बालाजीनगर. पाहू शकतात किती ट्रॅफिक आहे. कोणीतरी काहीतरी घाई करतच आहे. पाहू शकतात कुणी काहीतरी कामात व्यस्तच आहे, कुणी बिनकामी नाही. घाईमध्येच कुणीतरी कोणत्या तरी कामामध्ये जायलेलंच आहे. कुणाला जॉबला जायचं आहे, कुणाला ऑफिसला जायचं आहे, कुणाला गावाकडे जायचं आहे, कुणाला ॲटोमध्ये प्रवास करायचा आहे, कुणाला PMTमध्ये प्रवास करते, कुणी मोबाईल बोलत आहे, कुणी गाडीवर फिरत आहे, कुणी शॉक करत आहे, कुणी काय करत आहे, कुणी हॉटेलमध्ये कामाला आहे, कुणी काहीतरी करतच आहे. मित्रांनो पाहू शकतात आणि खरी परिस्थिती आहे आणि काय केल्याशिवाय पर्याय नाही कोणाला काय. पाहू शकतात आणि तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो. तुम्ही सपोर्ट केल्यानंतरच माझं काहीतरी होईल. सपोर्ट नाही केल्यास तर काहीच नाही मित्रांनो. आजची परिस्थिती सांगत आहे. कुणी इतकी घाई करतात की जीवनात की एवढी घाई करते गाडीवाले की त्यांना जीवनाची पर्वा नाही, की त्यांचं कामाची पर्वा आहे. पण मित्रांनो थोडं आपल्या जीवनासाठी जगलं पाहिजे. पाहू शकतात किती स्पीडनं पळवतात गाड्या. बघू शकतात बाईक किती पळवतात, ॲटो हे ते किती. कारण जीवनाहून काहीच महत्त्व नाही असतं. त्याच्यामुळं हळू चालवलं पाहिजे. गाड्या असो काही असो. तर पाहू शकतात तर माझा व्हिडिओ बनवण्याचं कामच आहे की तुम्हाला सतर्क करावं म्हणून. तर तुम्ही सपोर्ट केला तर काही पण होईल. आणि जे लोक लाजत आहेत व्हिडिओ बनवताना, कृपया लाजू नका. पाहू शकतात कुणी काहीतरी करत आहे. देखील पाहू शकते आईस्क्रीमवाले पाहू शकतात कसे आईस्क्रीम विकतात. लाजत नाही रे. बघू शकतात चाकण मार्केट आहे. पाहू शकतात फोकस फिटनेस जिम मारता येते. पण पैशाशिवाय काहीच होत नाही का मित्रांनो. त्याच्यामुळं पैसा कमवायला पाहिजे आणि काम महत्त्वाचं. काम बी केले पाहिजे, स्मार्ट तरीकेने केलं पाहिजे. मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतो पण मला काही सबस्क्राईब जास्त गेन झाले नाही. आणि जर एवढ्या वेळेस मित्रांनो सपोर्ट करा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक सबस्क्राईब केलं तरच. कृपया करून सबस्क्राईब कराच मित्रांनो. सबस्क्राईब केलं तरच काहीतरी मला मोटिवेशन भेटेल की दुसरा व्हिडिओ मी अजून बनवू शकेल. बघू शकतात तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर काहीच नाही. त्यामुळं कृपया करून सबस्क्राईब करा. आणि मी आता दूर जाणार आहे खूप चाकण चौकामध्ये. काय प्रतिसाद येतो ते पाहूया. प्रतिसाद चांगला आला तर तुमचे खूप आभार मानेन. बघू शकता आता मार्केटला जात आहोत आणि मी चालतच आहे मित्रांनो. पाहू शकतो चालल्याशिवाय मला काहीच पर्याय नाही आणि माझ्याकडे बाईकसुद्धा नाही. तर तुम्ही सपोर्ट केला तर काहीतरी होईल त्या आशेनं मी करत आहे. व्हिडिओ बनवत आहे आणि अशाच प्रकारे व्हिडिओ अजून बनवणार. तुम्ही सपोर्ट केला त्यामुळे सपोर्ट करा मित्रांनो.
कृपया करून आता जवळपास मार्केटच्या जवळपास आलो आहोत मित्रांनो. हे चाकण उड्डाण पूल आहे, बघू शकतात. चाकण उड्डाण पूल पाहू शकतात. चाकण उड्डाण पूल वरतून गाड्या येतात आहे. इथं 3 रोड येतात. म्हणजे उड्डाण पूलून एक जातं, एक साईडतून जातो डाव्या साईडला आणि उजव्या साईडला पलीकडल्या साईडला एक जातो. बघू शकता 3 आहेत. पलीकडे रोड आहे. बघू शकतात किती वाहनं वागत आहेत, किती गाड्या वागत आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारच्या, कोणत्या कोणत्या कंपनीच्या, वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या. एक कंपनीची नाही, बरेच कंपनीच्या वाहनं वागत आहेत. कोणी सायकलवर जात आहे. मार्केट आहे, इथं ॲटो उभा करते. तुम्ही ॲटो लागतं, आपल्याला कुठं जायचं आहे ते त्या लोकेशनवरती पाठवते. ॲटो आहे, ॲटोवरती ॲटोचा स्टॉप आहे. आपल्याला ज्या लोकेशनवर जायचं त्या लोकेशनवरती पोहोचवतात ॲटो आहे आणि खूप मदत करतात ॲटोवाले. फक्त एवढंच आहे की खूप जरा थोडे जास्त पैसे घेतात आणि PMTने पैसे कमी लागतात. असंच आहे, ॲटोवाले थोडे पैसे खातात. आणि कधी कधी काय करतात मित्रांनो ॲटोवाले, की लोकेशन जवळच असतो पण ते फिरून फिरून लांबून आणतात. लांबून आणून त्याच लोकेशनवरती नेतात आणि खूप सारा पैसा जास्त घेतात आणि लुबाडतात ॲटोवाले. असा प्रकार करतात. त्यामुळं जास्तीत जास्त करून PMTनं प्रवास करा आणि ॲटोनं थोडं टाळाच. पण कधी कधी जर अर्जंट असेल तर ॲटोनं बी जाणं काही हरकत नाही. कारण आपली एक्झाम असेल तर ॲटोनं थोडा पैसा गेला तरी चालेल, पण एक्झामला पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि टाईम वेस्ट होत नाही. पाहू शकतात हे मार्केट आहे, चाकण मार्केट. बघू शकता मित्रांनो कसं आहे चाकण मार्केट. किती लोक आहेत. आणि दर गुरुवारी आणि दर रविवारी येथे मार्केट भरतो, बाजार भरतो आणि खूप गर्दी असते. पण आज जरा थोडे कमी गर्दी. कशामुळं की मार्केट थोडं चालू नाही. तरी पण पाहू शकतात किती वाहनं वागत आहेत. थोडीफार गर्दी आहेच. बघा आणि समोरच पोलीस चौकी आहे. तुम्हाला पोलीस चौकी पण दाखवतो. थोडं दूर गेलं चौकामध्ये साईडलाच पोलीस चौकी. पाहू शकता सिम कार्ड विकायले. कुणी काही ना काही करतच आहे. कुणीच बिनकामाचं नाही, कुणाला काहीतरी काम आहे. पाहू शकतात कार आहे मित्रांनो. तुमचा एक सपोर्ट पाहिजे मित्रांनो. मी थोडे दिवस झाले म्हणजे व्हिडिओ काढायचा बंद केला. कशामुळे की सपोर्ट तुम्ही केला नाही. त्यामुळे आता डबल चालू केलं आहे व्लॉग बनविण्याचं. तर तुम्ही सपोर्ट करा. सपोर्ट केला तर अजून बनवू. कारण तुम्ही सपोर्ट नाही केला म्हणून थोडं थांबवले होते व्हिडिओ काढणं, क्रिएट करणं.
जर तुमचा सपोर्ट असेल तर डबल चालू करूया. कृपया करून सपोर्ट ठेवा मित्रांनो. पाहू शकतात चाकण चौकामध्ये आलो. व्हिडिओमध्ये खूप टाईम जातो. तुमचा एक सपोर्ट करणं तोच आमचा चांगला टाईम, चांगली व्हॅल्यूची किमतीचा टाईम तुम्हाला स्पेंड करीत आहात. तर तुम्ही एक सपोर्ट केला असता. ही पोलीस चौकी आहे, पाहू शकतात मित्रांनो. ही आहे पोलीस चौकी, पाहू शकतात मित्रांनो. पोलीस चौकी आहे. इथून चक्रेश्वर मंदिराला जाणार आहे, पाहू शकतात. इथे एक मंदिर आहे, पावसाचं श्री हनुमान मंदिर. चौकामध्ये माणिक चौक, श्री हनुमान देवस्थान माणिक चौक, पावसाचं ते मंदिर आहे. पाहू शकतात श्री हनुमान मंदिर. आता आपण चक्रेश्वर मंदिराला जात आहोत. महादेवचं मंदिर आहे चक्रेश्वर मंदिर, पाहू शकता तिकडल्या रोडनं. किती गाड्या वागत आहेत पहा मित्रांनो. एक गाडी नाही, खूप साऱ्या गाड्या पहा मित्रांनो. तुम्ही काही ना काहीतरी करतच आहे गाडी. कपड्याचं दुकान, कोणाचं कशाचं दुकान. आता ब्लॉग मी हा बनवणारच नेहमी प्रमाणे. हे जर पाहू शकता शाळेतून मुले आलेले आहेत, मुलं बघू शकतात. चक्रेश्वर मंदिर थोडं दूरच आहे. पण तिथं खूप सारं खूप सुंदर असं गार्डन असल्याने आहे. आणि खूप काही बघण्यासाठी आहे आणि मस्त वाटतं तर गेल्यानंतर. आणि खूप आनंद वाटतो गेल्यास तिथे आणि करमतं चांगलं. पाहू शकतात किती दुकानं आहेत. कपड्याची दुकानं आहेत, कशाची दुकानं आहेत. ही जिल्हा परिषद शाळा आहे मित्रांनो, पाहू शकतात. आणि त्याच्यासमोर चक्रेश्वर मंदिरचा प्रवेशद्वार आहे, पाहू शकतात.
हे काय आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, पाहू शकता जिल्हा परिषद शाळा कसं आहे. त्याच्या समोरच चक्रेश्वर प्रवेशद्वार, चक्रेश्वर मंदिर प्रवेशद्वार पाहू शकतात. इथून प्रवेश करत आहे मी, पाहू शकतात. त्याच्या साईडलाच एक किल्ला आहे, समोरच थोडा पुढं गेलं की एक किल्ला राहतो, शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचा किल्ला आहे. त्या किल्ल्याच्या समोरून जावं लागतं. पाहू शकतात. मंदिरात जाण्यासाठी थोडंच दूर आहे. पाहू शकतात मित्रांनो, हे किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा. 400 मावळ्याने 20,000 सैन्याशी झुंज दिली ती, तो हा किल्ला आहे. बघू शकतात किल्ला किती भारी आहे. त्याच्या साईडलाच विष्णुदेवाचं मंदिर आहे, भगवान विष्णुदेव. पाहू शकतात हे मंदिर आहे विष्णुदेवाचं. हा किल्ला आहे, असा किल्ला आहे. ती तोफ आहे. मंदिराजवळ जात आहेत. विष्णुदेवाचं मंदिर आहे, पाहू शकतात ते. आणि हे किल्ल्याचं सर्व डेमो आहे. पहिला असा किल्ला होता, पाहू शकतात मित्रांनो, असा किल्ला होता. हे देवाचं मंदिर, विष्णुदेवाचं मंदिर आहे, पाहू शकतात. ही तोफ आहे, पाहू शकतात. ऐतिहासिक तोफ आहे. आणि इथूनच चक्रेश्वर मंदिराला जाण्याचा मार्ग आहे, पाहू शकतात. किल्ला आहे, छोटासा आहे किल्ला, पण चांगला आहे. काम चालू आहे किल्ल्याचं, थोडं बांधकाम. इथून आतमध्ये जाता येत आहे, पाहू शकतात आतमध्ये. पाहू शकतात मित्रांनो, कॉलम
अवसर बार बार नहीं आता है। मौके का फायदा उठाइए, हमारे पास चले आइए, चटाई पसंद कीजिए और ले जाइए। पाहू शकतात गॅससाठी असे थांबले आहेत, पाहू शकतात गॅस घेण्यासाठी. पाहू शकता चक्रेश्वर मंदिराजवळ जो देख रहा आपके साथ उधर रखो. पाहू शकतात चक्रेश्वर मंदिराचं बाहेर उभा आहेत. ते समोर दिसत आहे की तुम्हाला ते गेट आहे चक्रेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. रोडचं बांधकाम चालू आहे, पाहू शकतात पोते आतरलेले आहेत. काम चालू आहे रोडचं. पहिले इथं रोड नव्हता, आता रोडच केला आहे. पाहू शकता आजूबाजूचं वातावरण आसपासचं खूप चांगलं आहे आणि सगळीकडे झाडी आहे, बघू शकताय. प्रसिद्ध आहे देवस्थान हे आणि खूप दूरून लोक येतात या मंदिराला. प्रवेशद्वाराच्या साईडलाच एक किराणा दुकान आहे. त्या दुकानाची खूप सारं म्हणजे इन्कम होत आहे, पैसे खूप कमवतात किराणा दुकानदार. बघू शकता हे कितलं आहे? हे द्या बरं.
चिल्लर असेल ना 100चं. हा हा? चिल्लर 100चं असेल की नाही. 5 रुपये. नाही, सकाळपासून येतं. चिल्लर नाही का? नाही. आज शाळेला म्हणजे कोणाला माहिती नाही. हां हां. आणि 100ची नोट दिसायली. चॉकलेट दे 2 रुपयाचं. ते कशाची गोळी दे कोणती? पलीकडली पांढरी ती ही त्याच्या इकडली ती पलीकडली ती. हां ती कशाची पेपर मध्ये. खायचीच असते ना. हा, किती रुपयाला 1 रुपयाला 3. द्या बरं 2 रुपयाचे. पाहू शकतात मित्रांनो, आता हे गोळ्या घेतलेल्या आहेत. हे खायच्याच गोळ्या आहेत म्हणजे नेमंतसारख्या. आणि रुपयाचे 3 येतात. तर खाता आहे मी, पाहू शकतात. मस्त आहे गोळी. पाहू शकता मंदिरात आलेलं आहे. बघूया मंदिर कसं, किती भारी आहे. खूप छान मंदिर आहे. चक्रेश्वर मंदिर आहे. बघूया समोर स्मशानभूमी आहे, पाहू शकतात. पाहू शकतात मित्रांनो, चक्रेश्वर अंत्यविधी सेवा एक समिती अंत्यविधीसाठी समिती नेमलेली आहे. इथे पाहू शकतात अंत्यविधीसाठी ते स्मशानभूमी आहे. बघूया. तलाव आहे, पाहू शकतात.
तलाव आहे, पाहू शकतात. ह्याच्यामध्ये कासव आहेत, पाहू शकता मित्रांनो. पुढे मुली थांबलेल्या आहेत, तिथे बसलेल्या आहेत. पाहू शकता मित्रांनो, किती गार्डन, किती लोक येतात. पाहू शकता मित्रांनो. चक्रेश्वर मंदिर आहे ह्या. इकडल्या साईडला पाहू शकतात मित्रांनो. महादेव मंदिर आहे, महादेव.